प्रतिबिंब जनमानसांचे। मीच नालेगावचा दादा, सोन्या दातरंगेची दहशत, तरुणावर जीवघेणा हल्ला। अहिल्यानगर शहरातील नेप्तीनाका परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। धारदार शस्त्र, हॉकी स्टिक आणि दगडांनी केलेल्या या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून हल्लेखोरांनी त्याच्या गळ्यातील 1 तोळ्याची सोन्याची साखळी लंपास केली। या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी 24 एप्रिल रोजी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। महेश अशोक चव्हाण, वय वर्ष 36, राहणार लक्ष्मी कारंजा, हे रात्री सुमारे 1:30 वाजता मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना शेळके हॉटेल समोरील पिंपळाच्या झाडाखाली दबा धरून बसलेल्या स्वप्नील उर्फ सोन्या राजेंद्र दातरंगे याने त्यांना अडवले। मी नालेगावचा दादा आहे असे म्हणत त्याने शिवीगाळ सुरू केली। त्याचवेळी राजेंद्र उर्फ राजा पांडुरंग कोंडके घटनास्थळी येत चव्हाण यांच्या हातावर चाकूने वार केला। त्यानंतर स्वप्नीलने चव्हाण यांना पकडून ठेवले, तर राजेंद्रने हॉकी स्टिकने त्यांच्या हातापायांवर सुमारे 10 मिनिटे सलग प्रहार केले। चव्हाण जमिनीवर कोसळल्यानंतर आरोपींनी दगडाने हल्ला करत तुला आज जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। या झटापटी दरम्यान चव्हाण यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी गायब झाली। जखमी चव्हाण यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या डाव्या हाताचे हाड मोडल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। दोन्ही पायांनाही गंभीर दुखापत झाली आहे। पोलिसांनी स्वप्नील दातरंगे व राजेंद्र कोडके यांच्या विरोधात गंभीर दुखापत व चोरीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।